श्री गुरुदेव दत्त. आता बऱ्याचशा जणांचा प्रश्न असा असतो की दत्त महाराजांची नित्यसेवा कशी करावी किंवा दत्त महाराजांची सेवा कशी करावी की जेणेकरून दत्त महाराजांची आपल्याला प्राप्ती होईल. तर श्री स्वामी समर्थ प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. दत्तप्रभूंच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते. तर बघा, आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये गुरूंचं स्थान ही खूप महत्त्वाचं असतं. आपला गुरुग्रह जेवढा मजबूत असेल तेवढे आपल्या प्रत्येक कामं ही टाईम टू टाईम पूर्ण होत असतात. कुठली संकट आपल्यावरती येत नाहीत आणि गुरूंचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो. तर प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी गुरु असतं. कोणाच्या आयुष्यात दत्त महाराज, कोणाच्या आयुष्यात स्वामी समर्थ महाराज, तर कोणाच्या आयुष्यात प्रत्येकाची एक आपली इष्टदेवता असते. तर आपल्या या गुरूंची सेवा कशी करावी, त्यातल्या त्यात दत्तप्रभूंची सेवा कशी करावी. तर दत्तप्रभूंना गुरुवार हा दिवस समर्पित आहे. त्यांच्यासाठी गुरुवार हा अतिशय प्रिय आहे. तुम्हाला गुरुवारच्या दिवशी दत्तप्रभूंसाठीचा उपवास करायचा आहे. म्हणजे गुरुवार हा नित्यनियमाने तुम्हाला उपवास करायचा आहे. म्हणजे आपल्या गुरूंचा उपवास तुम्हाला करायचा आहे. ॲटलिस्ट गुरुवारी का होईना, पण तुम्ही जवळपास असणाऱ्या दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये, स्वामींच्या मठामध्ये, केंद्रामध्ये जाऊन तिथे महाराजांचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून पिवळ्या वस्तूंचं सेवन करायचं आहे. मग त्यात तुम्ही वडापाव खाऊ शकता, केळी खाऊ शकता, तुम्ही हळदीचं दूध ग्रहण करू शकता. अशा प्रकारे ज्या पिवळ्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही करून खाऊ शकता. त्याचप्रमाणे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला दत्तप्रभूंना पिवळ्या कलरची फुले अर्पण करायची आहेत. मग त्यामध्ये तुम्ही झेंडूची फुले अर्पण करू शकता, सोनचाफा अर्पण करू शकता. अशा प्रकारे दर गुरुवारी जेव्हा आपण दत्त महाराजांच्या मठामध्ये, केंद्रामध्ये जातो किंवा मंदिरात जातो, तिथे होणारे जे काही भजन कीर्तन आहे त्यात तुम्ही सहभागी व्हा. तिथे आरती असते, त्याच्यामध्ये तुम्ही समाविष्ट व्हा. तिथे तुम्ही काही सेवा करण्याचा प्रयत्न करा. जेवण असेल ते वाढायला तुम्ही सुरुवात करू शकता. त्याचप्रमाणे मंदिराची साफसफाई तुम्ही करू शकता. चप्पल वगैरे व्यवस्थित लावून ठेवू शकता. ह्या सुद्धा दत्तप्रभूंच्या सेवा असतात. तुम्ही दत्त महाराजांचे वेगवेगळे स्तोत्र आहेत, मंत्र आहेत, त्याचं तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये किंवा निदान गुरुवारच्या दिवशी तरी तुम्हाला पठण करायचं आहे. दत्तप्रभूंचे अनेक असे मंत्र आहेत की जे खूप साधे सिंपल आहेत पण तेवढे चमत्कारिक आहेत. त्या मंत्रापैकी तुम्हाला तुमच्या आवडता एखादा मंत्र घ्यायचा आहे आणि त्याचा तुम्ही दररोजच्या दररोज एक माळ का होईना किंवा 11 वेळा तरी जप करायचा आहे. गुरुवारच्या दिवशी तर आवर्जून करायचा आहे. म्हणजे जसं की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अशा प्रकारे, किंवा श्री गुरुदेव दत्त, अशा या हे जे छोटे छोटे मंत्र आहेत ना, याचा तुम्हाला जप करायचा आहे. गुरुवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्या क्षणी तुम्हाला आपल्या धरती मातेला नमस्कार करायचा आहे, दत्तप्रभूंना नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या नित्यसेवेला लागायचं आहे. स्नान वगैरे करा. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो असतो, मूर्ती असते. मूर्ती असेल तर अभिषेक करा, फोटो असेल तर स्वच्छ पुसा. पंचोपचारे आपल्याला गुरुवारच्या दिवशी दत्त महाराजांची सेवा करायची असते. अष्टगंध लावा, अक्षता वाहा, फुले वाहा, धूप दीप अगरबत्ती ओवाळा, दत्त महाराजांच्या आरती करा. दत्त महाराजांच्या मंत्राचा एक माळ का होईना पण श्रद्धेने जप करा. गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाची सुद्धा तुम्हाला दर गुरुवारी पूजा करायची आहे. या ग्रंथाला तुम्ही स्वच्छ पुसून घ्या. त्यावरती तुम्ही फूल अर्पण करा, अक्षता अर्पण करा, धूप दीप अगरबत्ती ओवाळा, नमस्कार करा. शक्य झालं तर दर गुरुवारी तुम्हाला गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्यायही पठण करायचा आहे. तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच पठण करा. आपल्या देवघरामध्ये दत्त महाराजांचा फोटो आणि मूर्ती असते. तेथे तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे आणि दत्त महाराजांच्या फोटोकडे पाहत तुम्हाला 27 वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे तुमच्या आयुष्यात असणारी जी काही संकट असतील की ज्याचा सामना तुम्ही करत आहात किंवा येणारी संकट आहेत ती दूर होतात आणि तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. दत्तप्रभूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो. तर ही सेवा तुम्ही नक्की आवर्जून करा आणि त्याचे अनुभव घ्या. दत्त 52 स्तोत्र हे जे आहे हे खूप प्रभावी आहे. हे तुम्ही तुमच्या नित्यसेवेतही पठण करू शकता किंवा निदान गुरुवारी तरी तुम्हाला दत्त 52 स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुचरित्र याचं पारायण करायचं आहे. तुम्ही ॲटलिस्ट वर्षातून 12 पारायण करण्याचा प्रयत्न नक्की करा. जर तुम्ही ठरवलं ना तर दर महिन्याला एक पारायण केलं तर नक्की होईल आणि त्याचे अनुभवही तुम्हाला खूप छान मिळतील. आपल्या प्रत्येक समस्येवर आणि प्रत्येक इच्छापूर्तीसाठी गुरुचरित्र ही अतिशय प्रभावी सेवा आहे. हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. तर तुम्हाला जर शक्य झालं तर दर महिन्याला एक गुरुचरित्र पारायण नक्की करण्याचा प्रयत्न करा. आता काही जण काय म्हणतील की आम्ही गुरुवारचा उपवास करत नाही, पण तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही गुरुवारचा उपवास तर करतो. मग हा उपवास नित्यनियमाने करायचा का? तर तुम्हाला जर शक्य असेल ना तर तुम्ही दर गुरुवारचा उपवास
आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत धरला तर तुमच्यासाठी चांगला आहे. तुमचा गुरुग्रह मजबूत राहणार आहे, तुमची कामे मार्गी लागणार आहे, तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदणार आहे, दत्तप्रभूंचा आशीर्वाद तुमच्यावरती राहणार आहे. पण अगदीच तुम्हाला नाही शक्य तर निदान तुम्हाला सलग 11 गुरुवारचा उपवास करायचा आहे. असं केल्यानेही दत्त महाराज प्रसन्न होतात, तुमची इच्छापूर्ती होते. तर बघा, जे कोणी दत्त महाराजांची सेवा करतं किंवा ज्यांना दत्त महाराजांची सेवा करायची आहे पण ती सेवा काय करावी हे कळत नाही, तर आज आपण या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जेवढ्या सेवा शक्य होतील तेवढ्या तुम्ही दर गुरुवारी नक्की करा. आणि या सेवा जर तुम्ही फक्त गुरुवार सोडून इतर दिवशी सुद्धा म्हणजे नित्यनियमाने जशी आपण स्वामींची सेवा करतो तशी तुम्ही जर दररोज न चुकता दत्त महाराजांची सेवा केली तर तुम्हाला त्याचे खूप छान अनुभव पाहायला मिळतील. तर तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये दत्त महाराजांची उपासना करा, सेवा करा. तुम्हाला बघा, तुमच्या आयुष्यात खूप चमत्कारिक बदल घडतील, तुम्हाला चमत्कार अनुभवायला मिळतील. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.